सावित्रीबाईंचं माहेर सातारा जिल्ह्यातील नायगावचं. त्यांचे वडील खंडोजी नेवसे हे त्या गावचे पाटील होते. घरची भरपूर शेती होती. घरात तशी सुबत्ता होती. सावित्री ही त्यांची पहिली कन्या. तिचा जन्म 3 जानेवारी 1831 झाला. तिच्या पाठी त्यांना 3 मुलगे झाले. पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात ना. सावित्री सुद्धा आईबाबांची अतिशय लाडाची लेक होती आणि धीट आणि धाडसी सुद्धा. ढोरं सांभाळणं, गुरांना चारा घालणं, आईला स्वयंपाकात मदत करणं, विहिरीत पोहणं आणि गोफणीनी चिंचा आणि कैऱ्या पाडणं, हे असे तिचे उद्योग सतत सुरू असायचे. तिच्या लग्नाला थोडा उशीरच झाला, पण ज्योतिरावांचं स्थळ सांगून आलं आणि विवाह संपन्न झाला. इसवी सन 1840 मध्ये फाल्गुन वद्य पंचमीला ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांचं लग्न थाटामाटात पार पडलं. त्यावेळी ज्योतिबांचं वय होतं 13 वर्षाचं आणि सावित्रीचं 9 वर्षाचं.